नमस्कार, मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणे, 1 वाटी बारीक चिरलेलं गाजर, 2 वांगी बारीक चिरलेली, तुरीचे दाणे, ओले हरभरे, 3-4 बोरं, पावटा, वालाच्या शेंगा व बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। भाजीसाठी लागणारे वाटण तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं, 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतले, त्याचबरोबर 3 चमचे तीळ, अद्रक, लसूण व कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये हे तीळ घालून घेतले। हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तिळामुळे भाजीची ग्रेव्ही दाटसर व्हायला मदत होते। आता तीळ भाजून झाले की लगेच खोबरं भाजून घ्यायचं आहे। हलक्याशा तांबूस रंगावरती हे खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन आता पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की हा उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा। कांदा हलकासा परतून झाला की त्यामध्ये हा लसूण व अद्रक टाकून ते सुद्धा या कांद्यासोबत परतून घ्यायचं। कांदा परतून झाला की या तीळ व खोबरं काढलेल्या प्लेटमध्येच हा कांदा काढून घेऊया। हा कांदा, तीळ, खोबरं पूर्णपणे थंड करून याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेऊन हा भाजलेला मसाला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। त्याचबरोबर कोथिंबीर घालून त्याचं छान वाटण तयार करून घेतलं। आता भाजीला फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं। या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं। जिरं मोहरी छान तडतडली की हे तयार वाटण घालून परतून घ्यायचं। वाटण मिनिटभर परतून झालं की यामध्ये मसाले घालून घ्यायचे। पाव चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट व अर्धा चमचा मटण मसाला घालून हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झाले की हा बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटले। आता या स्टेजला यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे। त्याचबरोबर या सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या। बटाटा, वांग, गाजर, वालाच्या शेंगा, तुरीचे दाणे, पावटा, वाटाणे, ओला हरभरा व बोरं घालून घ्यायची। आता या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये 2 मिनिटं छान अशा परतून घ्यायच्या। भाज्या परतून झाल्या की यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। तुम्हाला भाजी कितपत दाटसर ठेवायची त्या प्रमाणात यामध्ये गरम पाणी ॲड करायचं। आता इथे मी थोडासा रस्सा बनवणार आहे भाजीचा, त्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकलेलं आहे। आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि या भाजीला 1 उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम मीडियम करून अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची। भाजी शिजत असताना मध्ये मध्ये झाकण काढून भाजी शिजली की नाही ते चेक करायचं। इथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।